फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर आपले मासूम फॅशन डिझायनिंगमध्ये। त्याच्यामध्ये आपण काल जो फ्रॉक कटिंग केलेला होता, बॉडी कटिंग केलेली होती, घेर कटिंग केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आज कापड कटिंग करणार आहोत। तर चला मग वेळ वाया न घालवता आपण कापड कट करूया। चला तर मग आपण आता कापड कट करूया। कापडवर आपल्याला कापड लागणार आहे आपल्याला 1 मीटर साधारण याच्यासाठी। तर माझ्याजवळ थोडा हा कापड असल्यामुळे मी याच्यामध्ये कट करणार आहे। तर याच्यामध्ये आपल्याला पहिले बॉडी कट करायची आहे। तर बॉडी कट करायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला डबल फोल्डमध्ये कापड घ्यायचं आहे। जी बंद बाजू आपल्याकडून राहणार, ही जी बंद साईड आहे ती आपल्याकडून ठेवायची आहे, आणि जी बॉडी आपण काल कट केली होती तर ती आपण तीच याच्यावर ठेवून कट करायची आहे। ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला हे ठेवून कट करायचे आहे। याच्या साईडने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। ठीक आहे, या पद्धतीचं आपलं कापडवर कट करायचं आहे। ते याला आपण हा आपला एकच भाग असल्यामुळे आपण याला डबल करणार आहे। हा सिंगल कापड आहे आपला, तर डबल घेण्यासाठी आपण फोल्डमध्ये ठेवलेला आहे। फोल्डमध्ये ठेवला म्हणजे हा आपला पूर्ण येईल। म्हणजे जसं आपला किती होता तो 5.5 ते 5.5 इंच आपला त्याचा डबल होणार। इथून आपला हा कैचीने कट करून घ्यायचा आहे कापड। हे झाला आपला बॉडीचा भाग कट। तर बॉडीचा भाग आपला हा असा सिंगलमध्ये बघा असा येईल। आता हा झाला आपला एक भाग, म्हणजे हा झाला फ्रंट। तर फ्रंटमध्ये आपण इथे फ्रंटसाठी आपण इथे एफ लिहून घेऊ, म्हणजे समोरचा भाग। आणि दुसरा भाग जो आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे। दुसरा भाग आपण तसाच फोल्डमध्ये ठेवून, जी बंद बाजू आपल्याकडून ठेवून पुन्हा दुसरा भाग कट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, दुसरा भाग पण आपण तसाच कट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, आता हा झाला आपला दुसरा भाग कट करून। दुसरा भाग पण आपला कट करून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे। हा आहे बॅक, म्हणजे मागचा भाग। याच्यामध्ये आपण घेणार आहे बॅकचा गळा घ्यायचा आहे आपल्याला। बॅकचा छोटा येईल, मागचा थोडा, म्हणजे 2.5 इंच गळा खोली त्याची। तर हा झाला आपला बॅकचा गळा। आता दोन्ही गळे आपण कट करून घेणार आहोत। आणि फ्रंटचा पण तसंच कट करून घेणार आहोत।
झाले आपले दोन्ही पण गळे कापून. हा झाला फ्रंट आणि हा झाला बॅक. ठीक आहे. आता बघायचं आपल्याला याचा घेर आपण काल काढला होता तो काढायचा आहे. तर घेर आपला काढायचा होता आपल्याला उंचीला 12 इंच आणि रुंदीला काढायचं आहे जास्त, कारण आपण त्याच्यामध्ये प्लेट्स टाकणार, त्याच्यामुळे थोडा घेर त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तर आता बघा आपल्याला दोन्ही साईडचा घेर काढायचा आहे. हा आपला 12 इंचाचा घेर होता. आता हा 12 इंच आपला घेर येणार आहे. आणि त्याच्या खाली आपल्याला 1 इंच शिलाईसाठी ठेवायचा आहे, जो आतमध्ये फोल्ड करणार आपण त्याच्यासाठी. हा झाला 1 इंच फोल्डसाठी आणि हा झाला 12 इंच घेर. ठीक आहे. तर आता आपल्याला याचा डबल घ्यायचा आहे. आता हा डबल घेतला आपण, हा 1 आणि हा 2 फोल्डमध्ये घेतल्यामुळे फोल्डमध्ये कापड येणार आणि बंद बाजू केव्हा पण आपल्याकडून ठेवायची आहे. त्याच्यामध्ये आपण जेवढा घेर आहे आपला, जेवढा कमरेचा घेर आहे त्याच्यापेक्षा आपण जास्त ठेवणार आहे. म्हणजे आता हा आपला 6.5 ते 6.25 येत आहे बॉडी आपली. तर याच्यामध्ये आपल्याला साधारण 2 इंच ॲड करायचं आहे. पाहिजे असलं तर आपण जास्त पण घेऊ शकतो, 2 ते 3 इंचापर्यंत. म्हणजे बघा आता हे 7 आणि हे 3, 10 इंच आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर आता हे 3 इंच जर आपण केला तर आपला घेर एवढा वाढणार आहे. ठीक आहे. आपल्याला जर जास्त पाहिजे असेल तर जास्त पण ठेवू शकतो. आता माझ्याजवळ जास्त कापड आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडा जास्त घेणार, म्हणजे याचा डबल घेणार. म्हणजे जेवढा हा आहे 6.25, 7च्या डबल म्हणजे 14 इंच घेणार. हे झालं आपला 14 इंच. बघा कसं घेतलं आहे आपण. इथून फोल्ड घेतलेली आहे, इथे 1 इंच फोल्डसाठी कापड शिल्लक सोडलेलं आहे. चला तर मग आता आपण घेर कट करूया. आपण घेतला आहे याच्यामध्ये घेराचा, कमर घेराचा डबल. आता आपण याला कट करायचं आहे. ही झाली आहे आपली बॉडी, बॅक आणि हे झालं फ्रंट. आता आपल्याला याला शिवायचं कसं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. ठीक आहे. धन्यवाद.